नमस्कार मंडळी, माझं नाव जगदीश. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आज आम्ही जाणार आहे अंबोलीला. महाराष्ट्रामधील एक फेमस असं एक ठिकाण आहे, तिथं जाणार आहे. आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये आमचं ट्रॅव्हलिंग, त्याचबरोबर जे जे काही निसर्ग आज आम्हाला जातेवेळी भेटणार आहे, पाऊस प्लस ऊन, अशा अनेक मिक्स आउट गोष्टी तुम्हाला या ब्लॉगमध्ये भेटणार आहे. चला तर मित्रांनो, वेळ न घालवता सुरू करूया आपल्या ब्लॉगला. अर्धा रस्ता आम्ही क्रॉस केलेला आहे. साधारण किती 30 किलोमीटर तरी आलो आहे. अजून एक 30 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये जरा पाऊस बरे लय पडा लागला आहे, थोडा गडबड आला. मला तर आता दाखवतो तुमच्याला पुढचं जर्नी. मस्तच आहे की रे भाई. पाणी तेच पाणी थोडं जरा इकडं आहे.
सो फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे आंबोलीमध्ये. इथं माझ्या मित्राच्या घरी आहे, तुम्ही पाहू शकता. आता जस्ट पोहोचलो आहे. पाऊस वगैरे कमी झाला आहे. आत्ता सध्या 6:30 वाजलेत, म्हणजे 6:30ला सुद्धा इथं ऊन आहे. आता 7-7:30ला काहीतरी अंधार होणार. आतमधून कसं आहे तुम्हाला दाखवतो, चला. सो मित्रांनो, आता मी तुम्हाला एक विहीर दाखवतो. म्हणजे मला पण माहीत नाही आहे, फर्स्ट टाईम मी बघतोय. थोड्या यात ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो, चला. सो विहीर आणि थोडीशी लांब आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंफार निसर्ग दाखवतो. गावाकडचं निसर्ग काय असतो हे तुम्ही या ब्लॉगमध्ये बघताय, आणि या ब्लॉगद्वारे तुम्हालासुद्धा ह्या निसर्ग दाखवण्याचा माझा योग आला आहे. चला थोडंफार तुम्हाला दाखवतो कसा आहे निसर्ग. आजचं काही प्लॅन नाही आहे. आत्ता फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये इतका वेळ गेला की आता दुसरा काही स्पॉट बघण्यासाठी टाईम नाही आहे. एक स्पॉट होता ते तुम्ही बघितला या ब्लॉगमध्ये, धबधब्याचा. आता उद्या अनेक स्पॉट आहेत, 2-3 स्पॉट, ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. आणि थोडं आम्ही आता जेवण वगैरे तयार करणार आहे. जेवणाचा थोडासा एक तुम्हाला क्लिप दाखवतो आणि आजचा ब्लॉग थांबवतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन, धन्यवाद.